नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप रोडे आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. तुमच्या पण कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये जर मुलगी असेल तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारमार्फत लेक लाडकी योजना चालू करण्यात आलेली आहे. त्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत. या योजनेअंतर्गत मित्रांनो, प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये अशी रक्कम ही भेटणार आहे. तसेच यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय राहणार आहे, मुलीला 1,01,000 रुपये भेटण्यासाठी आणि सोबतच कोणते डॉक्युमेंट राहणार आहे, असे अर्ज कुठे सबमिट करायचा आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आपले स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लेक लाडकी योजना, या योजनेचा फायदा काय आहे आणि कोणाला मिळणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 मिळतील. त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 मिळतील, तुम्ही बघू शकता. तसेच मुलगी 6वी मध्ये गेल्यावर 7,000 मिळतील आणि मुलगी 11वीत गेल्यावर 8,000 मिळतील. तसेच मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75,000 रोख मिळतील. एकूण मिळणार 1,01,000, म्हणजेच एकूण लाभ 1,01,000 मिळतील. मित्रांनो, आता या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागतील ते बघूया. लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघूया. लाभार्थीचा जन्म दाखला आणि लाभार्थीचा उत्पन्न दाखला वार्षिक 1 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थीचे आधार कार्ड, लाभार्थ्यांचे वडिलांचे किंवा आईचे आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी. तर मित्रांनो, हा फॉर्म कसा भरायचा आपण त्याबद्दल माहिती घेऊया. ही योजना 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या फॉर्म बाबत तुम्ही बघू शकता समोर. फॉर्म लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा, चौथा आणि पाचवा, म्हणजे तुम्ही याच्यात कोणते पात्रता आहात. तर आपण पहिला हप्ता यासाठी फॉर्म हा भरत आहोत. यासाठी वैयक्तिक माहिती भरायची, लाभार्थीची तपशील, पहिले अपत्य, दुसरे किंवा जुळे, लाभार्थीचं नाव लिहायचं. लाभार्थीचं नाव लिहिल्यानंतर लाभार्थीचा आधार क्रमांक, नंतर लाभार्थीचे पालकांचे आई वडील यांचे नाव लिहायचे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आधार क्रमांक, नंतर तुमचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, आधार कार्ड प्रत सोबत जोडायची आणि तुमचं त्यानंतर ॲड्रेस तिथं मेन्शन करायचा. इमारत, सदनिका, घर क्रमांक, क्षेत्र, परिसर, पोस्ट ऑफिस, जिल्हा, रस्ता, शहराचे नाव, तालुका आणि पिनकोड. तिथं तुमचा पुन्हा मोबाईल नंबर लिहायचा, नोंद करायचा. या योजनेसाठी नंतर तुम्ही बघू शकता खाली बँक खात्याचा तपशील जोडायचा आहे. आता अर्ज करते वेळी पहिल्या अपत्यासाठी आपण अर्ज करत आहे तर तिथं टिक करायची. त्यानंतर बँक खाते तपशील, तिथं बँक खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही याबाबत माहिती द्यायची. त्यानंतर लेक लाडकी योजनेत कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे तर पहिल्या हप्त्यासाठी. त्यानंतर तिथं दिनांक, ठिकाण आणि लाभार्थ्याची स्वाक्षरी, पालक स्वाक्षरी किंवा सही नसेल तर अंगठा बी. त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे आपण मागं बी बघितलं. पुन्हा एकदा तुम्ही यासमोर बघू शकता. लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर मित्रांनो, अंगणवाडी का सेविका यांनी भरायची ही माहिती आहे. यात तुम्ही काही मेन्शन करायचं नाही, अंगणवाडी सेविकाच इथं मेन्शन करतील. त्यानंतर संलग्न कागदपत्राची तपासणी यादी आहे. त्यानंतर ते सर्व अंगणवाडी सेविकांसाठीच आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली पाहू शकता तुम्ही लाभार्थी अंगणवाडी सेविका यांनी द्यायची पोहोच पावती म्हणजे रिसिप्ट. ही रिसिप्ट तुम्ही तिथं अंगणवाडी यांच्याकडून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं जवळपास अंगणवाडी सेविकेचे नाव, अंगणवाडी केंद्राचा कोड नंबर, त्यानंतर शहराचे नाव, तालुका, जिल्हा, ही सर्व अंगणवाडी सेवेकडून तुम्ही पोहोच पावती घ्यायची आहे. हे तुम्हाला ते देतील.
तर मित्रांनो, हा फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडी सेविकडे तुमच्या जवळच्या अंगणवाडी जिथं असेल तिथं भरून देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म A to Z सर्व प्रकारे भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेत पात्र राहताल आणि त्याचं जे काही हप्ते आहे ते तुमच्या खात्यात जमा होतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.